ध्यान ध्यान आलं की कोण चार दोघे येते या तर मग तिथे दाखवता तर ती आणलं असतं तसं मी त्याचं काय ठीक असं काय नाही समिती माझ्या नवऱ्याचं नाव आहे संजय पांडुरंगराव कांबळे. दुसरी पिढी तिसरी माझ्या लेकराची अर्धी झाली. आज रोजगार म्हणून मी इथं आले कशा माहिती घरकुलचं नाव आहे त्याला माहिती करून द्यायची. कमीत कमी 1 हेक्टर ते 1 हेक्टर कमीत कमी 1 हेक्टर असायचं जास्त 2.5 हेक्टर असायचं ह्याच्यात आपण 10 लोकांचा एरिया आपण करू शकतो आणि 25 लोक असं 2 भाग आहेत. तर आपण समजा 25 लोकांचा गट स्थापन केला तर त्याच्यामध्ये जनरल म्हणजे इतर सगळे लोक 20 पाहिजे, एसटीचे 3 आणि एसटीचे 2. म्हणजे आता सध्याचं प्रपोशन असं आहे 3च्या एसटी 4 घेतले एसटीचे 2च्या 20 घेतले त्याच्यात काय हे विषय नाही. सगळ्या गटाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे स्थापन करा. त्याच्या पुढं गटाव्यतिरिक्त कुठलीही स्कीम मिळणार नाही. आता जमिनीमध्ये कडधान्य त्या निधीमध्ये बावीसने गावासाठी वेगळी तरतूद करावी. त्याच्यामध्ये बालविवाह असेल, बालमजुरी असेल, त्याच्यामध्ये जनजागृती ग्रामपंचायती केली पाहिजे की गावामध्ये बालमजूर राहायला नाही पाहिजे, एकही बालविवाह झाला नाही पाहिजे. ज्याच्या इथं बालविवाह झाला त्याला शासकीय योजनांचा लाभ लावून. दुसरी गोष्ट आरोग्य पोषण आणि स्वच्छता विषयी आपल्या गावामध्ये